नमस्कार मंडळी. जगामध्ये असं कोणीच नाही आहे की ज्याला संकटं नाही आहेत. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, फॅमिली आहे किंवा भरपूर माणसं आहेत कामाला, आणि अजून काय म्हणाल, ह्याला काय सगळं मिळतं आहे हातामध्ये, अजून काय म्हणाल ते म्हणाल, पण असं कोणीच नाही आहे की त्याला संकटं नाही आहेत. तर प्रत्येकाला आपापल्या कामामधून किंवा जगताना रोज नवीन अडचणीतनं उभं राहून त्याचा प्रवास करावा लागतो. असं नाही म्हणू शकत आहे की मला जास्त संकटं आहेत, ह्याला कमी आहेत, असं आपण कधीच म्हणू शकत नाही. कारण प्रत्येकाचे टेन्शन्स वेगवेगळे असतात. तर ह्याच्यावरच मला एक छोटंसं सुचलेलं आहे. बघा तुम्हाला कसं वाटतंय सांगा. ह्याच्यासाठी मी आतमध्ये जाते. मी आज डायरेक्ट आलेले आहे आमच्या देवघरात. मी हे नाही सांगणार आहे की देवाची मांडणी कशी असावी, काय असावी. फक्त मला ना ह्या विषयावर थोडं बोलायचं आहे. मी ना माझ्याकडे वेळ नसायचा पूजा करायला, त्यामुळे मला कधी जमायचं कधी नाही. खरं सांगते की मला जमायचं आणि कधी नाही असं व्हायचं. पण ना मला हा विचार मनात आला आणि मी पूजेसाठी मला धाव घ्यावीशी वाटते ह्या एका विचारामुळे. चला आपण याविषयी बोलूया. ही आहे घंटा. तर प्रत्येकाच्या देवघरात म्हणजे देवळात म्हणा किंवा देवघरात घंटा ही असतेच आणि घंटेचा आपण उपयोग करतोच. तर थोडं ह्याच्याबद्दल बोलूया जेणेकरून तुम्हाला थोडं पॉझिटिव्ह वाटेल. जर तुमच्या मनामध्ये थोडी नाराजी असेल कशाबद्दल, तर ह्या व्हिडिओमुळे कदाचित हेल्प होऊ शकते की ती आळस आहे किंवा काही कसली तुम्ही नाराज आहात तर ते दूर होऊ शकतं. चला प्रयत्न करूया. तर आज मी ही घंटा आहे त्याचा उपयोग तुम्ही कसा करा आणि ही वाजवताना तुम्ही मनामध्ये काय विचार करू शकता हे मी तुमच्याशी बोलते. चला सुरुवात करूया. ही मी आज देवघरातली घंटा थोडी बाहेर घेऊन आले कारण मला तुमच्याबरोबर असं निसर्गात उभं राहून बोलायला फार आवडतं. म्हणजे मागे थोडं बॅकग्राऊंड हिरवळ आहे, छान गायी आहेत, तर असं बोलायला फार आवडेल मला तुमच्याशी. मला आत्ता काही दिवसांमध्ये हे सुचलं आहे की ही जी घंटा आहे या नादामुळे आपल्या आतमध्ये म्हणजे इंद्रियांमध्ये किंवा शरीरामध्ये एक स्पंदनं खूप जोरात जाणवतात. तर मला असं भास झाला म्हणजे किंवा असं मला वाटलं की हा एक वेकअप कॉल आहे. वेकअप कॉल ह्याच्यासाठी आहे की आपल्या मनामध्ये काही गोष्टी अशा असतात की कोणाबद्दलची नाराजी असते किंवा कोणाबद्दलचा द्वेष असतो. तर ह्या गोष्टींमुळे ना आपल्याला पुढे जाण्यासाठी ना मदत होत नाही. तर पूजा केल्यानंतर किंवा करताना तुम्ही जर या घंटानादेचा उपयोग केलात तर तुम्हाला खूप मदत होईल पुढच्या दिवसभरातल्या कामासाठी. तर तुम्ही काय विचार करू शकता, तर तुम्ही असा विचार करा की ह्या नादामुळे ज्या मनातली जी कटुता आहे किंवा दुसऱ्यांबद्दल द्वेष आहे किंवा निगेटिव्हिटी आहे त्याचा पूर्ण नाश होऊन जाऊ दे आणि माझ्या मनात फक्त आणि फक्त चांगले विचार येऊ देत. आता शेतकऱ्यांसाठी इतका निसर्ग हालत असतो. मी शेतकऱ्यांचं उदाहरण देते कारण मी इथे राहते. तर त्यामुळे इतका निसर्ग वेगवेगळे रूप दाखवत असतो. कधी काही प्राण्यांमुळे जसं की उंदरांमुळे, काही वस्तू शेणाच्या बनवलेल्या असतात. तर बऱ्याच संकटांना काहीतरी हे लागतं. म्हणजे ज्यांना पाऊस नको असतो तिथे पाऊस भरपूर पडतो आणि ज्यांना पाऊस हवा असतो तर वेळेवर पडला नाही तर पुढे पिकांची नायनाट म्हणजे काही होऊ नाही शकत. तर मला असं वाटतं की हे टेन्शन ना प्रत्येकाकडे कमी जास्त प्रमाणात असतं. तर जसं आपण घड्याळ जो अलार्म लावतो तो आपल्याला जागं करण्यासाठी लावतो, बरोबर. तर ह्या घंटानादामुळे एका घंटा तुम्ही जर घरात असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर फक्त घरातून बाहेर पडताना पूजा झाल्यावर जोरात घंटानाद करा जेणेकरून ना या व्हायब्रेशन्समधनं तुम्ही थोडे भानावर याल. निगेटिव्हिटी किंवा थोडे पण तुमच्या मनामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊन माझ्या आयुष्यात काही परिणाम होईल का किंवा तुम्ही काही विचार करत असाल की ह्या गोष्टींमुळे निगेटिव्हिटीमुळे माझं काही चुकीचं होईल का, तर हे विचार आहे ना ही एकच घंटानाद जो आहे तो तुमचा दूर करू शकतो. आणि ही घंटा वाजवल्यानंतर 1% तुम्ही निगेटिव्हिटीचा विचार करूच नका. फक्त पॉझिटिव्ह विचार करा कारण हा एक विचार आहे ना निगेटिव्ह विचार जो तुम्हाला दिवसभर त्रास देत राहतो.
तर तुम्हाला पुढे जायचं आहे, आपल्याला सगळ्यांना आनंदात राहायचं आहे. ह्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार न करणं हेच एक गोष्ट अशी आहे. तर पूजा, आता ज्यांना पूजा करायचं महत्त्व रोज करायला मिळते नाही मिळत आहे, पण तुम्ही मंदिरात गेलात आणि एक घंटा वाजवली तर तुम्हाला थोडं जरी निगेटिव्ह वाटत असेल तर थोडा आधार मिळतो. तर मला असं वाटतं घरातली जी घंटा आहे त्याचा रोज वापर करून, घंटानाद करून तुम्ही ह्या विचारांवर नक्की ताबा मिळवू शकतात. तर असंच एक छोटंसं मला सुचलेलं आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू.